नमस्कार. सनशाईन फूड चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आजची ही रेसिपी जी आपण बनवणार आहे ती खूप कमी खर्चामध्ये बनणारी आहे. तर मी आज नवीन तुमच्यासाठी काही घेऊन आलेली आहे. त्या रेसिपीचं नाव आहे मंचुरियन पकोडे. जी तुम्ही बाहेर ठेल्यावर खाता ना मंचुरियन पकोडे, माहित नाही ते कसे बनवतात, माहिती नाही, काय टाकतात माहिती नाही. कारण ती आहे ना, ते जे मंचुरियन पकोडे आहे ना ते वेगळ्या स्टाईलमध्ये बनवतात. साधारण ते रबर सारखे लागतात. तर आपले लहान मुलं जेव्हा खातात ना तर त्यांना चावायला खूप त्रास होतो. आणि मी पण बऱ्याच वेळा खाऊन बघितलेली आहे, मलाही त्रास झालेला आहे. तर आपण घरीच बनवून बघूया, एकदा ट्राय तर करूया. आणली पत्ता गोबी, त्यानंतर आणलं गाजर. मी या दोन गोष्टीचा वापर केला. वाह, लाजवाब, खूप मस्त मंचुरियन पकोडे बनले. आठवड्यातून दोनदा तरी बनतात माझ्या घरी, आठवड्यातून दोनदा. गप्पा गोष्टींमध्ये जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. चला मग. तर सगळ्यात पहिले आपण घेणार आहोत इथे 1 वाटी पत्तागोबी. पत्तागोबी मी लांब आकारात बारीक चिरून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने कट करायची आहे. त्यानंतर आपण घेणार आहोत 1 वाटी गाजर. गाजर मी छान असं किसून घेतलेला आहे बारीक. नंतर आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत कॉर्नफ्लावर आणि मैदा. हा कॉर्नफ्लावर आहे आणि हा मैदा आहे. दिसायला दोन्ही सारखे दिसतात पण त्याची चव वेगवेगळी असणार आहे. तर आपण घेणार आहोत कॉर्नफ्लावर 1 वाटी. त्यानंतर आपण घेणार आहोत 1 वाटी मैदा. हे सगळं टाकून झाल्यानंतर आपण मसाल्याचा वापर करणार आहोत. 1 चम्मच आपण टाकणार आहोत गरम मसाला, 1 चम्मच लाल मिर्च पावडर, 1 चम्मच जीरा. आपण टाकणार आहोत अर्धा चम्मच हळद. नंतर टाकणार आहोत आपण 1 चम्मच धनिया पावडर. त्यानंतर आपण टाकणार आहोत शेवटीला स्वादानुसार मीठ. तर सखीनो, हे तुम्हाला माहिती आहे काय आहे? साखर नाही आहे, हा आहे अजिनोमोटो. हा तुम्हाला मार्केटमध्ये कोणत्याही किराणा दुकानमध्ये इझी मिळून जाईल. त्यानंतर आपण टाकणार आहोत अर्धा चम्मच अजिनोमोटो. त्यानंतर हे मिश्रण आपण एकत्र करून घ्यायचं आहे. तुम्हाला माहिती आहे मिठाला जसं पाणी सुटतं ना तसंच पत्तागोबीलाही पाणी सुटतं. त्याच्यामुळे पाण्याचा वापर ह्याच्यामध्ये जास्त करायचा नाही आहे. मी थोडंसं पाणी टाकणार आहे याच्यामध्ये, अगदी एवढंसं. आता हे मिक्स करून घ्यायचं आहे. चमच्यानी करा किंवा हाताने करा, कसंही करा, पण हाताने मिक्स करताना काही वेगळीच मजा येते. मी जिथे राहते ना तिथे संडेला आहे ना भाजी मार्केट भरतो. तर तिथे मंचुरियन पकोडे मिळतात. 10 रुपयाचे 10. पहिले मिळत होते पण आता माहिती किती झाले? 10 रुपयाचे फक्त 7. कोणाच्या नाकात पुरणार आहेत? एकदा ठरवलं मी, 10 रुपयाचे 7 मिळतात. त्यात पण माहिती आहे का तुम्हाला, दोघा-तिघांची वाटणी असते. 2-2, 3-3 जातात पोटात, पण खाल्ल्यासारखं वाटतच नाही. मग त्यानंतर मी ठरवलं, आपण बनवले तर घरच्या घरी भरपूर पोटभर खाऊ शकतो. आपण पाहिजे तेव्हा बनवू शकतो आणि पाहिजे तेवढे खाऊ शकतो. त्यानंतर मी काय केलं, यूट्यूबवरती आहे ना 2-3 जणांच्या रेसिपीज बघितल्यात मंचुरियन पकोडेची. म्हटलं चला ट्राय करून बघायला काय हरकत आहे. आणलं मटेरियल, बनवून बघितली. माझ्या पप्पांना खूप आवडतात हे मंचुरियन पकोडे. मी त्यांच्यासाठी खास बनवत असते. आणि माहिती नाही, खाता खाता आम्हालाही आवडायला लागले. मुलं आवडीने सांगतात मला, मम्मी मंचुरियन पकोडे बनव ना आज. घेते बनवायला मग कधी पण. हा आहे जिलोबीचा कलर लाल. आपण थोडासा टाकणार आहोत त्याच्यामध्ये. नंतर परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर त्याच्यावर आपण
एक झाकणी ठेवायचे, साधारण 10 मिनटं झाकून ठेवायचे हे. चला 10 मिनटं झालेले आहेत. मी तुम्हाला म्हटलं होतं ना की पत्तागोबीला पाणी सुटतं म्हणून. हे बघा. त्यानंतर मी इथे तेल गरम करायला ठेवला होता. तर आपण तेलामध्ये सोडणार आहोत हे पकोडे. कोणी कोणी गोल आकारामध्ये बनवून पकोडे म्हणजे सोडतात तेलामध्ये. मी भजे आपण जसे काढतो ना तशा टाईपमध्ये टाकत आहे. थोडंसं पलटवून घ्यायचं आहे. आणि जोपर्यंत ब्राऊन असा गोल्डन कलर येत नाही तोपर्यंत तेलामध्ये छान फ्राय होऊ द्यायचे. तर आपले बनलेले आहेत मस्त असे ढाबा स्टाईलमध्ये मंचुरियन पकोडे. खूप छान असा कलर पण आलेला आहे. कलर तर आपण ऑलरेडी लालवाला टाकला होता, जिलोबीचा कलर, पण खूप छान दिसत आहे. गोल्डन ब्राऊन कलर झालेला आहे आणि खूप छान, मला असं वाटतं की कुरकुरीत बनलेले आहेत पकोडे. मी तुम्हाला खाऊन दाखवणारच आहे शेवटीला. मंचुरियन पकोडे तयार आहेत. आपण एका डिशमध्ये काढून घेऊया. तुमचं नाही माहिती मला, पण मला मिरची फार आवडते. तर मंचुरियन पकोडे खायला आज खूप मजा येणार आहे, कारण मी माझ्या आवडीची मिरची तळत आहे इथे. मिरची आपली तळून झालेली आहे. त्याच्यावर टाकायचं आहे असं थोडंसं मीठ. त्यानंतर मीठ आणि मिरची मस्त असं चोळून घ्यायचं आहे. काय माहिती, जुन्या बायकांची म्हण आहे अशी की मिरची तळल्यानंतर त्याला मीठ लावायचं आहे, म्हणजे जेणेकरून तुम्हाला तिखट मिरची लागणारच नाही अशी. जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर तुमचे काही मित्र असतील, मैत्रिणी असतील तर तुम्ही त्यांना शेअर करायला विसरू नका. तर सगळ्यात आधी मी टेस्ट करून बघणार आहे. खूप मस्त आणि कुरकुरीत पण झालेले आहेत. खूप टेस्टी पण लागत आहे. पण त्याच्यासोबत मी माझ्या आवडीची मिरची खाणार आहे. मस्त. मंचुरियन पकोडे साथ मिरची. इथे मी एका साईडला शेजवान चटणी पण घेतलेली आहे. खूप छान. शेजवान चटणी सोबत सुद्धा खूप छान लागत आहे. तर तुम्ही ठरवा आता, शेजवान चटणी सोबत खायचे की मिरची सोबत खायचे. तर चाकीनं तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली? परत आपण भेटणार आहोत नवीन रेसिपी सोबत. तुमच्याकडे पण तुमच्या पद्धतीचे काही नवीन रेसिपी बनवलेले असतील तर तुम्ही शेअर करू शकता मला. तर लवकरच आपण भेटणार आहोत नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत नमस्कार.